Welcome back for the next class related to the advanced training session of the engineering mechanics. In the previous class, we have discussed about the equilibrium of the rigid bodies and we have solved the related questions those were asked in the GATE and the civil engineering services examinations. Now in the today's lecture, we are going to start for the new bit. There is a friction. Okay, so firstly we'll go for the meaning and then we'll start for the various types, aspects, etc., etc. So my basic question is that what is meant by a friction? To which force we can say it is a friction? कोणत्या फोर्सला आपण फ्रिक्शनल फोर्स असं म्हणू किंवा कोणत्या फोर्सला आपण फ्रिक्शनल फोर्स असं म्हणतो आणि त्याचा रोल काय असतो? What it exactly does? Anyone? Frictional force. When any body moves on other body, and then the particles of a body resist the body. Resist motion of the body. Okay, they resist the motion of the body or they obstructs the motion of the body, or they avoids or they restricts the body to remain at its original position. That is meant by a friction. At which point or at which what we can say, at which place we is to observe the maximum friction? कुठं आपल्याला जास्तीत जास्त फ्रिक्शन आहे असं जाणवतं किंवा कुठं आपल्याला आढळून येतं की जास्त फ्रिक्शन आहे? रफ बॉडी असेल तिथं. रफ सरफेस, समजा माझ्याकडे एक सरफेस आहे रफ दगड आहे and I am trying to slide that surface that stone over the glass. मी काचेवरून त्याला ढकलण्याचा प्रयत्न करतोय. एक कंडिशन आहे. दुसरी कंडिशन आहे तोच दगड आहे रफ असताना मी त्याला सॉइल मध्ये टाकलेला आहे, रफ सॉइल माती आपली, त्या मातीमधून त्याला मी ढकलण्याचा प्रयत्न करतो. इन विच केस वी विल हॅव दॅट ऑब्जेक्ट विल एक्सपिरियन्स अ मॅक्सिमम फ्रिक्शन? मातीतून दगड स्लाइड करू तेव्हा. Why? का बरोबर? ग्लास स्मूथ सरफेस आहे. ओके. सॉइल रफ सरफेस. सॉइल रफ सरफेस आहे आणि ग्लास हा स्मूथ सरफेस आहे. ओके, परंतु दगड होता, द स्टोन इज हॅव्हिंग अ रफ सरफेस ओनली. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त असेल तिथे. कशामुळे? फ्रिक्शनल फोर्स जास्त आहे ना. दोन्ही बॉडी मधील कॉन्टॅक्ट जेव्हा जास्त येतो तेव्हा फ्रिक्शनल फोर्स जास्त ऍक्ट होतो. दोन्ही बॉडीचा जो कॉन्टॅक्ट सरफेस असणार आहे तो दोन्ही ऑब्जेक्टचा इथं रफ आहे. कधी व्हेन दॅट स्टोन वी आर ट्राइंग टू स्लाइड और वी आर ट्राइंग टू मूव ओव्हर दी सॉइल, ज्यावेळेस आपण दगड हा त्या मातीमधून ढकलण्याचा प्रयत्न करतोय, त्याला ओढण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेस तिथं तयार होणारं जे फ्रिक्शन आहे ते जास्त आहे कारण दोन्ही सरफेसेस रफ आहेत. तर इन शॉर्ट फ्रिक्शन म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी, नंतर आपण त्याच्या डिटेल डेफिनेशन वगैरे जे काय आहे तो पाठ आपण बघूयात. फ्रिक्शन म्हणजे काय राहतं की ज्या वेळेस दोन ऑब्जेक्ट्स एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात आणि एक ऑब्जेक्ट हा त्याच्या दुसऱ्यावरून स्लाइड होण्याचा प्रयत्न करतो, एक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या सरफेसवरून स्लाइड होण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस त्या दोन कॉन्टॅक्टिंग सरफेस मधला जे काही रफनेस असते किंवा जे काही ते प्रोजेक्शन्स असतात, छोटे छोटे पार्टिकल्स असतात, ते पार्टिकल्स काय होतात तर एकमेकांमध्ये एम्बेडेड होतात, म्हणजे काय मिक्सअप होतात. आणि मिक्सअप झाल्यामुळे काय होतं तर तिथं आपल्याला फ्रिक्शनल फोर्स म्हणजे तिथं काय म्हणतात मोशनला रेजिस्टन्स जनरेट होतो आणि तो जो रेजिस्टन्स आहे त्या मोशनला जनरेट होणारा तो म्हणजे आपला फ्रिक्शनल फोर्स झाला. म्हणजे काय, सपोज दॅट दिस इज अन रोड सरफेस, हा रोड सरफेस आहे आणि हा रफ सरफेस आहे. We'll consider that this is a road surface and this is a rough one and this is a object. हा एक ऑब्जेक्ट आहे. Just a minute. This is one of the object and it is kept over this road. हा या रोड वरती ठेवलेला ऑब्जेक्ट असा हा. तर काय केलं आपण ह्या ऑब्जेक्टला एक फोर्स एफ लावलेला आणि या बाजूला आपण त्याला खेचतोय, पुढे ओढतोय, त्याला फोर्स एफ लावला. ऑब्जेक्टचा जो सरफेस आहे तो सर्व बाजूनी रफ आहे, त्याचबरोबर रोड ही रफ आहे. म्हणजे काय होतं मी थोडं हायलाइटिंग करून घेतो इथं. समजा आपला जो कॉन्टॅक्ट सरफेस आहे कुणाचा रोडचा, त्याच्यावरती हा सरफेस रफ असल्यामुळे आपण बऱ्याच वेळा बघतो बघा, जर का आपण व्यवस्थित बघितलं तर त्याच्यावरती आपल्याला ते छोटे छोटे असे पार्टिकल्स वरती दिसतात रोडवरती असे.
इथं पार्टिकल असतो, नंतर गॅप असतो, नंतर पार्टिकल वरती आलेला असतो, हा गॅप पार्टिकल असं राहतं, म्हणजे रफनेस आलेला असतो त्याला. सिमिलरली हा आपला वरचा ऑब्जेक्ट आहे, तो ही रफ आहे, त्याला कसं असणार, असे पार्टिकल्स असणार छोटे छोटे वरती एम्बेडेड पार्टिकल्स त्याच्या पेरिफेरीवरती. क्रस्ट्रफ टाइप ना, वन्स अगेन, हा क्रस्ट्रफ टाइप. can you please repeat it? I'm not getting what you want to say. क्रेस्ट आणि ट्रप ना, असं म्हणायचंय का तुम्हाला? राईट, त्या पद्धतीने क्रेस्ट आणि ट्रप टाइप मध्ये, म्हणजे कुठेतरी थोडंसं आपल्याला उंचवटा दिसणार, क्रेस्ट दिसणार, पण नंतर कुठेतरी ट्रप असतो किंवा कुठेतरी पुन्हा असं कंटिन्युअस असतं, नंतर पुढे असं गॅप असतो. मग काय होतं, ज्यावेळेस असे दोन्ही ऑब्जेक्ट, दोन्ही सरफेस असे रफनेस आहे, म्हणजे असे थोडे थोडे एक्सटेंडेड पार्टिकल आहेत, की दोन्ही सरफेस ज्या वेळेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्यावेळेस काय होतं, ते बरोबर जिथं क्रेस्ट आहे ते ट्रप मध्ये बरोबर असे पार्टिकल्स फिक्स होऊन बसतात, ते पॅक होतात. तर याचं बेस्ट एक्झाम्पल मध्ये म्हणजे चिखलामध्ये ज्यावेळेस, मड मध्ये ज्यावेळेस आपली एखादी व्हेकल रुतते, आपण म्हणतो की घुसते म्हणतो आपण त्याला, त्यावेळेस काय होतं, जी टायरचे जो सरफेस असतो, टायरचे जे हे असतात, काय म्हणतो आपण त्याला, स्लॉट्स असतात वरचे छोटे छोटे, त्याच्यामध्ये पूर्णपणे चिखल आतमध्ये पॅक होतो आणि तो बरोबर त्याच्यामध्ये एम्बेडेड होऊन जातो, जशी सिस्टम तयार होते. मग ज्या वेळेस हे असं पॅक होणार त्यावेळेस आपण त्याला फोर्स लावल्यानंतर ना, सुरुवातीला जो आपण फोर्स लावावा लागतो, तो जो बॉन्ड किंवा जे बॉन्डिंग तयार झालेलं असते कोणाकोणामध्ये, या रोडच्या सरफेसच्या पार्टिकल्स वरती आणि आपला सरफेस आहे कुणाचा, ऑब्जेक्टचा, त्या दोघांमधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला तो फोर्स लावावा लागतो. कोणता? इनिशियली वी फाइंड द फोर्स वी आर अप्लाइंग, and that force which is equals to the force of the bonding due to the roughness of the surfaces, those are in a contact, that force we used to talk about a friction force. Mag ha kai karto, what that force is to do, that force always is to resist the motion, that force always is to resist the motion or restricts the sliding of this object over the surface. म्हणजे काय केलं, हा जो इथला जो फोर्स होता कुठला, ह्या दोघांच्या मधला, तो फोर्स काय करतो होता, बॉन्डिंगचा फोर्स काय करतोय, तर जे आपण ऑब्जेक्ट आहे खेचण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस त्या लावलेल्या फोर्सला, त्यामुळे जी त्याची डिस्प्लेसमेंट होणार आहे ऑब्जेक्टची, ती डिस्प्लेसमेंट न होऊ देण्यासाठी तो मदत करतोय, डिस्प्लेसमेंट होऊ नये म्हणून मदत करतोय. म्हणजेच काय करतोय, दिस फोर्स इज अपोजिंग द स्लाइडिंग ऑफ द ऑब्जेक्ट ओव्हर द सरफेस. तर हा आपला ऍक्टिव्ह फोर्स आपला राईट साइडला आहे, म्हणजे हा काय झाला, आपला रिएक्टिव्ह फोर्स झाला, which is resisting the motion, and that force which acts in the direction opposite to the motion is called as a frictional force in general. So force which tries to restrict the motion or which acts in the direction opposite to the motion, so that object will be kept at its original condition, that we can say as a friction. But it's not always the case. That is, whenever the object is at a rest and it is going to act over there. Whenever the object is in a motion, then also the frictional force is to exist. Means what is going to happen when the object is in a motion, then in that case, whatever the surface is there, rough surface, it is going to slide. This object is going to slide over the next point or next surface of the road. म्हणजे पुन्हा काय होणार आहे, इथून आपण फोर्स जास्त लावला, ऑब्जेक्ट पुढे स्लाइड होणार आणि स्लाइड नंतर काय होणार आहे, तर तो बरोबर नेक्स्ट सरफेस वरती तो आपला पुढे नंतर ना या नेक्स्ट सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये येणार आणि अगेन द फ्रिक्शनल फोर्स विल बी गेट पेंटेड. Then the question is that what will be its maximum amount and when it is going to vanish and when the object will come into the rest. So as per the Coulomb's law of the dry friction, so what are the laws of the friction are there, as per that if you consider this case, this case means that whatever the condition which you have considered for the object which is sliding over the road surface, I'm considering here the graphical representation, that is a orthogonal representation we can say, along the x and y axis of the frictional force and the applied force. Suppose that on the x-axis we are going to have an applied force. x-axis आपण काय घेतोय, applied force घेतोय आणि y-axis ला जो आहे तो आपला frictional force आहे. तर कंडिशन काय आहे की ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपला रेस्टला आहे, when the object is at a rest, then at that point there will be friction, but that is not in picture. म्हणजे ज्यावेळेस आपला ऑब्जेक्ट रेस्टला आहे, समजा एक दगड आहे मातीमध्ये रुतून बसलेला आहे किंवा असं जमिनीत ठेवलाय आपण, त्यावेळेस तो दगड आणि माती ह्या दोघांमध्ये किंवा सरफेसच्या मध्ये फ्रिक्शनल फोर्स असणार आहे, परंतु तो आपल्याला आहे की नाही माहित नाही.
कारण आपण त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला नाही, त्याच्या मोशनला अपोज येतोय की नाही आपण चेकच केलेलं नाही. त्याच्यामुळे आपण काय म्हणणार, वी डोंट नो अबाउट दी मॅग्निट्यूड ऑफ द फ्रिक्शन अँड इज द फ्रिक्शन इज एक्झिस्टिंग ऑर नॉट. मग आपल्याला कधी कळतं की फ्रिक्शन आहे की नाहीये? समजा या ऑब्जेक्ट ऐवजी आपण काय केलंय, एक स्पियर ठेवला इथं असा. याच रोडवरती आपण एक सर्क्युलर स्पियर ठेवलेला आहे असा हा. ओके, आणि ह्या स्पियरला आपण फोर्स लावतोय, त्या दोघांना आपण फोर्स लावतोय, इथंही लावतोय फोर्स आणि यालाही फोर्स लावतोय. दोन्ही ठिकाणी लावलेल्या फोर्सचं मॅग्निट्यूड वेगळं वेगळं असं आपण समजूया. तर माझा प्रश्न पहिला बेसिक असा आहे की हा स्पियर आपला स्मूथ आहे. ओके, स्पियर हा स्मूथ सरफेस वाला आहे आणि रोड हा आपला रफ सरफेस वाला आहे. इथं दोघांचा सरफेस रफ आहे, दोघांना आपण तेवढाच फोर्स लावायला लागलो सुरुवातीपासून. तर कोणता ऑब्जेक्ट स्टार्टिंगला म्हणजे अगोदर मोशन मध्ये येईल? विच ऑब्जेक्ट विल गेन अ मोशन फर्स्टली? स्पियर. स्पियर हा स्टार्टिंगला मोशन घेणार. परंतु आता माझा प्रश्न असा आहे की सुरुवातीला ज्या वेळेस आपण ह्या स्पियर वरती फोर्स लावलेला नव्हता, तो त्यावेळेस काय होता, इट वॉज देअर ऍट इट्स ओरिजिनल पोझिशन which is having the weight as a W आपण असं consider करूया and the mass as a m. So means W will be equals to mg and the weight will be get balanced by the reaction which is perpendicular to the contacting surface. R एवढा रिएक्शन होतो आणि तो त्याच्या इनर्शिया फोर्स म्हणजे mg म्हणजे वेटच्या इनर्शियाने तो आहे त्या पोझिशनला होता. परंतु ज्यावेळेस आपण त्याच्यावरती फोर्स लावायला लागलो त्यावेळेस तो लगेच स्लाइड होणार आहे का रे? इज इट गोइंग टू स्टार्ट द मोशन इमिडिएटली व्हेन यू आर गोइंग टू अप्लाय द फोर्स? आपण कमीत कमी फोर्स लावला तर तो लगेच स्लाइड होईल का? नो सर. नाही होणार. म्हणजेच काय होईल, when we are going to apply a small amount of the force, the object will not start motion. ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये येणार नाही. म्हणजेच काय झालं, तर तिथं त्याची जी मोशन होत होती त्या मोशनला अपोजिट फोर्स ऍक्ट झाला, तो म्हणजे आपला फ्रिक्शन झाला. It means that when you are going to start a force, when you are going to apply the force F, immediately the frictional force is going to come into the picture. त्यावेळेस काय होणार आहे, इमिडिएटली फ्रिक्शनल फोर्स हा पिक्चर मध्ये येणार आहे आणि त्याचं कसं राहतं, कर्व, तर हा स्ट्रेट लाईन राहतो. मीन्स देयर इज अ डायरेक्ट प्रपोर्शन बिटवीन द अप्लाइड फोर्स अँड फ्रिक्शन. कुठेपर्यंत, एका ठराविक लिमिट पर्यंत येतं. म्हणजे काय झालं, वी हॅव स्टार्टेड पुशिंग दिस स्पियर और पुलिंग दिस स्पियर और पुलिंग दिस ऑब्जेक्ट, बट अप टू अ सम टाइम इंटरवल, म्हणजे काही वेळापर्यंत तो ऑब्जेक्ट आणि किंवा तो स्पियर हा मोशन मध्ये आलाच नाही, परंतु आपण फोर्स एफ लावलेलाच होता. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, at that position or up to that position we can say the magnitude of applied force and the generated frictional force is exactly the same one. मी काय म्हणतोय बघा, आपण फोर्स लावला होता, सुरुवातीला 0 फोर्स होता, हळूहळू आपण फोर्स वाढवत गेलो, परंतु आणखीही तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आलेलाच नाहीये. स्टार्टिंगला रेस्टला होता. तर मी असं म्हणतोय की त्या कंडिशन पर्यंत, म्हणजे जोपर्यंत आपला ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये आलेला नाहीये तोपर्यंत फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स हे दोघं एकमेकाला डायरेक्ट प्रोपोर्शन आहेत. म्हणजे फोर्स वाढवला की फ्रिक्शन वाढत आहे, कुठेपर्यंत, आणखीन ऑब्जेक्ट मोशन मध्ये आलेला नाहीये तोपर्यंत. ओके, इज इट करेक्ट? मी जे म्हणतोय ते स्टेटमेंट बरोबर आहे का? पहिला प्रश्न. येस सर. मग आता ज्या वेळेस तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये येणार, आता एक कंडिशन काय होती नंतर ना, आपण फोर्स वाढवत गेलो अप टू सर्टेन लिमिट we used to experience that the object is not getting displaced. एका ठराविक लिमिट पर्यंत तो ऑब्जेक्ट हा डिस्प्लेस होत नाहीये. But after a certain limit or a certain magnitude of the force, the object starts the motion. ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये येण्याचा प्रयत्न करतो आणि तो सडनली येतो. त्यावेळेस काय होतं, at that moment the frictional force suddenly drops. At that moment the frictional force suddenly drops at the particular force and after that it remains a constant. म्हणजे इथं काय होतं नंतर ना, then the object used to be in a motion. इथून पुढे नंतर ना ऑब्जेक्ट हा आपला मोशन मध्ये येतो. And whatever the maximum value of the friction that the object used to experience when it is in a contact with a rough surface, that maximum value of the friction is called as a limiting value of friction. किंवा त्याला आपण लिमिटिंग फ्रिक्शन असं म्हणतो, limiting friction. And at this limiting friction the object is in an impending condition. That condition or that motion of the object is called as impending condition. म्हणजे काय, impending म्हणजे काय, just on the verge of motion, म्हणजे त्याच्यापेक्षा फोर्स जास्त लावला, इथल्यापेक्षा म्हणजे या मॅग्निट्यूड पेक्षा आपण थोडा जरी फोर्स जास्त लावला तर ऑब्जेक्ट हा आपला मोशन मध्ये असणार आहे.
Means here the object is in a motion, whereas under this area the object is at a rest. ऑब्जेक्ट कुठं आहे, इकडं हा आपला ऑब्जेक्ट पूर्णपणे रेस्टला आहे, स्टॅटिक कंडिशन आहे, whereas towards this right hand side we can say from this limiting friction the object is in motion. In static friction म्हणजे static friction मध्ये काय होतंय, with increase in applied force the frictional force is also increasing. कुठपर्यंत एका ठराविक लिमिट पर्यंत वाढतो आणि त्यानंतर काय होतं, सडनली फ्रिक्शनल फोर्स हा आपला ड्रॉप होतो. सडनली काय होतं, फ्रिक्शनल फोर्स ड्रॉप होतो. म्हणजे काय, तर आपण थोडं इमॅजिन करूया की आपण फोर्स लावायला लागलोय, हळूहळू या दोघांमधलं जे बॉन्डिंग आहे ते ब्रेक व्हायला लागले आणि एक कंडिशन अशी होते की आपण त्याच फोर्सने पुढे ओढलो की पटकन ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये येतो आणि आपण जर का स्वतःला खेचत असेल तर आपण पुढे पडतो. म्हणजे काय होतं, सडनली ऑब्जेक्ट यूज टू बी इन अ मोशन अँड द फ्रिक्शनल फोर्स सडनली गेट्स ड्रॉप हियर. सडनली ड्रॉप होतो आणि तो जो मॅग्निट्यूड आहे, मॅक्सिमम फ्रिक्शनचं मॅग्निट्यूड म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शन झालं आणि इथली जी कंडिशन असते ऑब्जेक्टची त्याला म्हणायचं इम्पेंडिंग कंडिशन. त्याच्या बियॉन्ड थोडा जरी फोर्स लावला तर कंपल्सरी ऑब्जेक्ट आपला मोशन मध्ये येतो. याचं तुम्हाला मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. मी क्लासमध्ये ऑलरेडी तुमच्यात दिलेलं होतं, जे होते त्यांना ते रिपीटेड असेल. आता एक कार बंद पडलेली आहे, ओके, कार रस्त्यामध्ये बंद पडलेली आहे, किंवा असं समजा आपण कार बंद पडली आणि तिचा जो स्टार्टर आहे तो स्टार्टर चालत नाही, म्हणजे स्विच वरती ती सुरू होत नाही, बटन स्टार्ट होत नाही. ते आपल्याला ढकलून स्टार्ट करायची. ती कार ढकलताना आपण समजा 2, 3, 4 जण व्यक्ती आहोत आणि आपण त्याला ढकलतोय. वी आर पुशिंग दिस व्हेकल. सपोज दॅट आय एम कन्सिडरिंग ओव्हर हिअर. सपोज दॅट दोज आर द व्हील्स ऑफ दॅट अ कार अँड 3 persons आर पुशिंग दिस कार. हे 3 जण त्या कारला ढकलतात. तर सुरुवातीला काय होतं, कार हलतच नाही जागेने, मोशन मध्ये येतच नाहीये. मग काय होतं, नंतर आपण म्हणतो की थोडासा जोर लावा, जरा जास्त फोर्स लावा. जोर लावा म्हणजे थोडासा जास्त फोर्स लावा म्हणतो. मग जास्त फोर्स लावल्यामुळे काय होतं की एक कंडिशन अशी येते की ही कार सडनली मोशन मध्ये येते आणि आपण पटकीना पुढे जातो. मग ती जी सडनली जी कंडिशन आहे मोशन मध्ये येण्याची, त्या लिमिटिंग कंडिशनची व्हॅल्यू म्हणजे मॅक्सिमम फ्रिक्शनची व्हॅल्यू जी आहे तिला आपण लिमिटिंग कंडिशन म्हणतो. आणि नंतर ना ज्यावेळेस ही कार मोशन मध्ये येते त्यावेळेस सडनली फ्रिक्शनल फोर्स ड्रॉप होतो आणि नंतर ना इथलं जी पुन्हा नंतर ऑब्जेक्ट मोशन मध्ये राहतो त्यावेळेचं जे फ्रिक्शन राहतो ते आपलं म्हणजे डायनॅमिक्सचं फ्रिक्शन, त्याला मी FD असं म्हणतो, ते आपलं कॉन्स्टंट राहतं. हे झालं FD. हे झालं स्टॅटिक फ्रिक्शन. 0 पासून ते लिमिटिंग पर्यंत वाढत जातं. नंतर ना इम्पेंडिंग कंडिशन येते आणि इम्पेंडिंग कंडिशन पेक्षा जर का आपण जास्त फोर्स लावला तर ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये येतो आणि सडनली ऑब्जेक्ट ही मोशन गेन करतो. ओके, तर माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी सर्वात जास्त फ्रिक्शनल व्हॅल्यू ही डायनॅमिक्स कंडिशन मधली आहे, स्टॅटिक मधली आहे. कोणत्या केस मधलं जास्त फ्रिक्शन आहे, स्टॅटिक कंडिशन मधलं जास्त आहे की डायनॅमिक कंडिशन मधलं जास्त आहे? स्टॅटिक. In a static condition we used to have an maximum value for the friction. आता फ्रिक्शन समजल्यानंतर ना पुढचा पार्ट येतो तो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणजे काय, तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजेच काय की सरफेस किती स्मूथ आहे किती रफ आहे आपण असं म्हणू शकतो थोडक्यात. जेवढा सरफेस रफ असेल तेवढं फ्रिक्शन जास्त जनरेट होणार, जेवढा सरफेस स्मूथ असेल तेवढं फ्रिक्शन कमी होणार. जर का खूप स्मूथ असेल, हायली फिनिश्ड ऑब्जेक्ट्स असतील, सरफेसेस असतील, तर इन दॅट केस देर इज नो फ्रिक्शन आपण म्हणतो. ओके, मग आता if you have understood this mechanism then I would like to go for the next part. If you have any ambiguity, any question in your mind, then you are free to ask. If you have any doubt you can, else I will go for the next part. हे समजले फ्रिक्शन म्हणजे काय असतं, ऑब्जेक्ट मोशन मध्ये येताना कशी कंडिशन तयार होते? Is you all of you understood this? Yes, sir. Okay, now the next part now I would like to go for from the friction. It is about the coefficient of friction. What is that? What is it exactly we can say? तर आपण जर का फ्रिक्शनल फोर्स बघितलं म्हणजे तो काय झालं, डायरेक्टली प्रोपोर्शनल होता, एंडला राहतो तो, म्हणजे नॉर्मल रिएक्शन म्हणजे वेट एवढा राहतो. ओके, त्या पद्धतीने आपण कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन घेतो. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय राहतं की फ्रिक्शनल फोर्स Fr इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन आपण N म्हणूयात त्याला किंवा नॉर्मल रिएक्शन R असं म्हणतो. R म्हणजे कुठली ही रिएक्शन R झाली आणि हा फ्रिक्शन फोर्स आहे. सो फ्रिक्शन इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिएक्शन R. And if you are going to have a proportionality constant, then that proportionality constant is called as a
coefficient of friction mu. And that coefficient of friction is defined as frictional force per unit normal reaction. Frictional force per unit normal reaction. And believe me that the magnitude of the normal reaction R is always more than the frictional force Fr. Normal reactions R चं जे magnitude राहतो, that R is always greater than the magnitude of the frictional force. It means that the value of the mu always ranges between 0 to the 1. Between 0 to the 1. Either it will be the 0, means if a smooth surface is there, in that case friction will be the 0, isn't it? And if the म्हणजे mu 0 असणार म्हणजे फ्रिक्शन ऑलरेडी आपलं 0 असणार. आणि जर का मॅक्झिमम रफ सरफेस असेल तर त्या केस मध्ये त्याची व्हॅल्यू मॅक्झिमम 1 असू शकते, बट 1 इज नॉट आयडियल 1 व्हॅल्यू झाली, but the value is to range between 0 to the 1. This is about the coefficient of friction mu. Okay, then with respect to this mu and all those things, म्हणजे इथं काय असणार आपला mu s, that is a coefficient of static friction आपण म्हणूया. आणि इकडे काय असणार आहे mu dim आपण त्याला म्हटलं होतं, म्हणजे coefficient of friction in dynamic condition. आणि लिमिटिंग मधला आम्ही त्याला mu l असं म्हणतो. Mu l is the coefficient of friction in the at the time of the impending motion. Mu limiting condition ला काय आपली impending condition आहे. So with respect to all these, there are a certain rules, laws, those are governing herein. First law काय सांगतो आपल्याला फ्रिक्शनचा, the frictional force always acts in the direction opposite to the motion. जे काय मोशन असणार आहे प्लीज स्लायडिंगचे असेल, त्या स्लायडिंगच्या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स हा नेहमी मोशनच्या अपोजिट राहतो. म्हणजे स्लायडिंग म्हणजे कुठलं आपलं स्लायडिंग झालं, इथलं आपण ऑब्जेक्ट स्लाइड करतो, घसरवतो त्याला, त्या केसमध्ये काय झाला फ्रिक्शनल फोर्स हा मोशनच्या म्हणजे ही ऑब्जेक्टची मोशन असेल, दिस विल बी द डायरेक्शन ऑफ लिनियर मोशन आय एम शोइंग ओव्हर हियर, सो इट इज ऍक्टिंग इन द डिरेक्शन अपोजिट टू द मोशन. बट इफ आर कन्सिडर द रुलिंग केस, रुलिंग म्हणजे काय घरंगळत जाणे आपल्या भाषेमध्ये. ओके, ज्या वेळेस स्लाइड होत नाही आता हे काय रोटेट होत चाललंय, रोलिंग व्हायला लागलंय, त्यावेळेस फ्रिक्शनल फोर्स हा ऑलवेज ऍक्ट्स इन द डिरेक्शन ऑफ मोशन. हाउ इज इट सो? आय वुड लाइक टू गो विथ एक्झाम्पल. सपोज दॅट दिस इज अ व्हील ऑफ दिस व्हेइकल. त्या व्हेइकलचं हे व्हील आहे असं मी कन्सिडर करतो इकडं. दिस इज द रोड सरफेस ओव्हर विच दिस व्हील इज गोइंग टू रोल नाव. हे व्हीलचे स्पाइक आहेत असे आपण समजूया. दोज आर द स्पाइक्स ऑफ द व्हील विच आर हेल्पिंग दॅट व्हील टू हॅव अन मोशन. म्हणजे ग्रिप आपण म्हणतो, ग्रिप येण्यासाठी जो रफ सरफेस आहे वरचा, ते त्याचे रफ सरफेस इंडिकेट करणारे तो सरफेस घेतलाय मी. नाव द व्हेइकल इज मुव्हिंग टुवर्ड्स द राईट हँड साइड. तर ज्यावेळेस मोशन आपली या साइड असेल त्याला आपण व्ही म्हणतो, मी लिनियर मोशन म्हणतो. त्यावेळेस या व्हीलची जी मोशन असणार आहे ती अँग्युलर मोशन या साइडला असणार आहे. दिस विल बी द अँग्युलर मोशन ओमेगा, वेअर ॲज दिस इज अ लिनियर व्हेलॉसिटी व्ही. लिनियर व्हेलॉसिटी काय आपली, लिनियर व्हेलॉसिटी व्ही ही आहे, वेअर ॲज the angular motion which I have shown you over here, that angular motion or angular velocity is omega. तर ज्या वेळेस इथं आपण मोशन बघू, इथं नेट जी डिस्प्लेसमेंट असणार आहे त्या व्हीलची ती कुठे असणार आहे तर या साईडला असणार आहे. हे खाली येत असताना बरोबर याची मोशन अँग्युलर व्हेलॉसिटी या साईडला असणार, इकडच्या साईडला असणार आहे, बरोबर आहे का. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की जर का फ्रिक्शनच नसेल तर काय होईल, हे व्हील जाग्याला तर असं म्हणजे रोटेट होत राहील कुठं त्याच जागेला. परंतु जर का सरफेस रफ असेल तर काय होणार आहे, कंपल्सरी त्याला ग्रिप मिळेल, ओव्हर होईल. ओके, सो आता आपण काय डिस्कस करत होतो की ज्या वेळेस हे व्हील आपलं रोटेट होणार आहे त्यावेळेस त्याची रोटेशनची डायरेक्शन जी असणार आहे ती बरोबर अशी क्लॉकवाईज असणार आहे. म्हणजे याच्यावरचे वरचे जे कव्हर आहेत ते काय होत आहेत, थ्रेड्स आपण म्हणतो त्यांना, ते थ्रेड्स बरोबर असे जमिनीच्या सॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार, याच्यामध्ये एम्बेडेड होणार. आणि ते एम्बेडेड झाल्यामुळे फोर्स जे टायर लावणार, म्हणजे जे टायराचे जे हुक्स आहेत आपण म्हणूया, ते हुक्स जमिनीमध्ये गेल्यानंतर ना ते बरोबर या साईडला फोर्स लावणार टायर, आणि ते पुढे निघून जाणार. परंतु इथं मोशनला अपोज करणारा जो फोर्स असणार आहे कोणामधला, दॅट फोर्स बिटवीन दी सरफेस ऑफ दी रोड अँड द सरफेस ऑफ द टायर, दॅट विल बी हिअर अँड इट विल ऍक्ट इन द डिरेक्शन अपोजिट टू दी अँग्युलर मोशन. जी अँग्युलर मोशनची डायरेक्शन आपली ती कशी असणार आहे, इट विल बी लाईक दिस हिअर. ऍट द टँजंट वी कॅन से, जर आपण टँजंट काढली तर ती बरोबर मोशनची डायरेक्शन अँग्युलरची लेफ्ट साइडला असेल अँड द फ्रिक्शनल फोर्स बरोबर हा आपला राईट साइडला असेल. इट इज दॅट इन जनरल वी यूज्ड टू से दॅट
the frictional force always acts in the direction opposite to the motion. But if you consider the motion of the vehicle here, जर का आपण मोशन व्हेकल ची घेतली तर त्या केसमध्ये आपण काय म्हणणार, the frictional force and the motion of the vehicle both are in the same direction. This is the frictional force which I have taken over here now at the contact surface of the road and the field. Okay, हे कुठे आपलं राईट साइडला आहे, लिनियर मोशन राईट साइडलाच आहे. पण इथं काय आहे, force of the friction is again acting here in the direction opposite to the angular motion. But in general, we used to consider the linear motion. Then in the linear motion case, we can say for the rolling, the frictional force is in the direction of a linear motion. This is the aspect one of the I wanted to discuss over here. Next law जो आहे फ्रिक्शनचा, that law says that the frictional force is independent on the area of contact. जो काय तुमचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट आहे दोन सरफेसच्या मधला, त्या एरिया ऑफ कॉन्टॅक्ट वरती फ्रिक्शनल फोर्स हा अजिबात डिपेंडंट नाहीये. इट इज टोटली इंडिपेंडंट ऑन द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, देन द फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज ऑपोजेस द मोशन. ओके, देन स्टॅटिक फ्रिक्शन आपण जे म्यूएस असं म्हटलं होतं आणि एफएस म्हटलं होतं, that static friction always varies between 0 to the 1. Static friction always varies between 0 to the 1. Okay, then for the low velocities, the frictional force is completely independent on the velocities, but at the low velocities, mean at the time of the impending motion, we can say, or for the sliding velocities, the frictional force is practically independent of the magnitude of the velocity. But the frictional force is developed at the starting, we can say, which is developing at the starting phase. It is always more than, or it is always greater than that of the frictional force experienced by the body when the body is in motion. Means the force required to maintain the velocity, is always less than that of the force required to impart the velocity. म्हणजे इथं आपण बघितलं होतं, या ऑब्जेक्टला किंवा या कारला पुढे ढकलत असताना त्या कारला मोशन मध्ये आणण्यासाठी आपल्याला लावावा लागणारा फोर्स जास्त होता, परंतु कार मोशन मध्ये आल्यानंतर ना तिची मोशन आहे तशी मेंटेन करण्यासाठी आपल्याला जो लावावा लागणारा फोर्स आहे तो कमी लागतो. म्हणजेच काय, द फ्रिक्शनल फोर्स व्हेन द ऑब्जेक्ट इज इन विथ अ युनिफॉर्म मोशन, वी कॅन से, और अ मोशन वी कॅन से, then in that case its value is less than that of the force, than that of the frictional force which is getting developed when the object is coming in the motion. Okay, then next one is the maximum frictional force which is getting developed, that is proportional to the normal reaction provided by the contacting surface. म्हणजेच काय, इथं जो frictional force तयार होतोय, that frictional force is always directly proportional to the normal reaction. आपण एक म्हटलं होतं सुरुवातीला, तर आपण काय म्हणत होता, रिएक्शन r ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, आणि that by getting an consideration or by removing the proportionality constant, then we used to get the mu, that is a coefficient of a friction. Okay, so those are the some of the laws related to the friction. The remaining part related to the angle of repose, then tan, phi, etc., then cone of friction, etc. That part and related numericals will go in the will go for them in the next class. Okay, those are remain to mark the attendance. Please do fast. ज्यांचा attendance mark करायचं त्यांनी fastly करून घ्या, because at 2 PM you have another lecture. Please be fast. And my humble request is there, whenever you are finding any difficulties, then in that case please do ask me. Don't hesitate to ask. कारण आपण गेल्या वेळेस जे क्वेश्चन सोडवले होते ते सर्वच्या सर्व आपले म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि गेट ह्याच्या मधले सोडवलेले होते. And if your base is clear, concepts are clear, then in that case it becomes too much easy to solve any type of the numerical, means the difficult numericals also, I want to say. Okay, so today we will stop here. Thank you.